असतपूर येथील मंदिराचं कळस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। भव्य दिव्य हा परिसर, बाजूलाच नदी आहे। हे श्री दत्तात्रेय प्रभूंचं मांडलिक स्थान। बाजूलाच आपल्याला गाव दिसतं। बाजूला एका धरणाचं काम चालू आहे, नदीचं काम चालू आहे। असा हा सुश्राव्य परिसर। हे गावाकडून येणारा मार्गाचं गेट, हा नदीचा परिसर, हे गावाकडून येणारं गेट। दोन रस्ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। हे जगतीच्या दारवंठ्याचं कळस। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। आज आपण रंगारवासनी असतपूर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर वडनेर या गावाहून आलेत। या ठिकाणी एक बालक होता। त्या बालकाला स्वामी विचारतात, तुमचे नाव काय? बालक सांगता की माझे नाव सारंगो। स्वामी श्री चक्रधर त्या जीवाला या ठिकाणी वाचा दिलेली आहे। असं हे महत्त्वपूर्ण स्थान, ज्या लोकांना बोलता येत नसेल, वाचा नसेल, त्यांनी या ठिकाणी यावं, स्वामी श्री चक्रधरांची लीळा आठवावी आणि स्वामी श्री चक्रधरांना नमस्कार करून स्वामी श्री चक्रधरांचा मनोधर्म या ठिकाणी आपण पाळावा। त्यांच्या पित्याचे नाव महिपाल नायक। स्वामी श्री चक्रधरांनी याच ठिकाणी सारंगो या बालकाला वाचा दिली। त्याचे पिता स्वामींना म्हणतात की आम्ही गयेला गेलो, वाराणसीला गेलो, अनेक सिद्ध साधकांच्या दरबारात गेलो, परंतु कोणीही माझ्या बालकाला वाचा दिली नाही। तेव्हा स्वामी श्री चक्रधरांनी या ठिकाणी सारंगो नावाच्या मुलाला वाचा दिलेली आहे। आपला सही सिद्धी प्राप्त हो अशी अभिलाषा व्यक्त करतो आणि आम्ही सर्व संत मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। हे असतपूर रंगारवासनी या ठिकाणचं महत्त्वपूर्ण स्थान। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। असतपूर रंगारवासनी येथील अनेकही स्थान आहेत। असतपूर रंगारवासनी येथील हे पण एक स्थान आहे। नाम आणि निर्देश काय द्यावा त्याला? असतपूर रंगारवासनी येथील जगतीचा दारवंटा या ठिकाणी आपण स्थान नमस्कार करण्यात आलेलं आहे। सुरेश दादा फारंजेकर उर्फ वेरुळकर सोबत आहेत। जगतीचा दारवंटा रंगारवासनी या नावाने हे स्थान आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।